चालला आहे क्या? वरती चालला. कशाने चालला? गुड मॉर्निंग. तर तुम्ही बघितलं आम्ही आता बॅग काढली एवढी मोठी आणि कुठेतरी निघालोय फिरायला. तर हो, आता आम्ही निघालोय फिरायला आणि तुम्हाला आता खूप छान छान व्हिडिओज बघायला मिळणार आहे, खूप छान प्लेसचे. तर चायनाच्या एका सुंदरशा अशा सिटीमध्ये आम्ही फिरायला चाललोय आणि ती आहे फारच लांब अशी ती सिटी आहे. तर आम्ही आता चाललोय चायनाच्या एका सुंदरशा सिटीमध्ये जी आहे झेंगजियाजी. आणि तिथं तुम्हाला खूप साऱ्या छान छान प्लेसेस बघायला मिळतील आणि खूप शॉकिंग अशा गोष्टी बघायला मिळतील. तर ती चायनामधली खूप शॉकिंग आणि फेमस आणि पॉप्युलर अशी ही सिटी आहे. तर आपण आता तिथं जाणार आहे आणि ती इथून 1300 किलोमीटर लांब आहे. तर आता आपण हाय स्पीडने जाणार आहे. शांघाई आता सुझौला आहेत आम्ही सुझौमध्ये राहतो. तर आणि इथून आता शांघाई जाऊ हाय स्पीडनेच आणि तिथून पुढे आपला 12 तासाचा प्रवास राहणार आहे हाय स्पीड ट्रेनने. तर 1300 किलोमीटरचं डिस्टन्स आपण नियर बाय 11 ते 12 तासामध्ये कंप्लीट करणार आहेत. तर आता वाजले आहेत 9:30 आणि आमची ट्रेन आहे 10:15ला. तर तिथून निघू आणि तिकडे आपण झेंगजियाजीला रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचू. तर पूर्ण दिवसभराची ही आपली ट्रिप राहणार आहे, ट्रेनचा प्रवास राहणार आहे. तर चला जाऊया. आम्ही सगळे रेडी झालो आहे आणि आता निघतोच आहे. कॅब बुक केली आहे, कॅब येईलच थोड्या वेळात आणि मग आपण सगळे निघूया. आणि ही ट्रिप आपली 8 दिवसाची राहणार आहे. त्यामुळे 8 दिवस आपण खूप मजा करणार आहेत आणि खूप छान छान प्लेसेस फिरणार आहे. झेंगजियाजीवरून अजून आपण 2-3 सिटीजमध्ये पुढे जाणार आहे, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण आता सध्या आपण इथून निघतोय तर झेंगजियाजीला जाण्यासाठी. तर चला जाऊया हाय स्पीड ट्रेनने आणि त्याबरोबरच तुम्हाला इथल्या फास्टेस्ट बुलेट ट्रेन पण दाखवेल, मी त्याचा प्रवास दाखवेल. तर चला जाऊया. हॅलो. शांघाईच्या स्टेशनला पोहोचलोय आणि गर्दी बघा. इथं 30 प्लॅटफॉर्म आहेत. तर हे दिसतील इकडच्या साईडला ए आणि इकडच्या साईडला बी. असे 30 प्लॅटफॉर्म आहे. ए साईड इकडे, बी साईड इकडे आणि अशा स्क्रीन लागलेल्या असतात. या स्क्रीनवर सगळी डिटेल दिलेली असते. आपल्या ट्रेनचा नंबर, ट्रेनचा टाईम, स्टेशन, कुठे थांबणार आहे, किती वाजता येणार आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मला येणार आहे. आणि हे बघा लुक बघा स्टेशनचा. असं वाटतं एखाद्या एअरपोर्टलाच आपण आलो आहेत. आपल्याकडे जे एअरपोर्ट असतात मुंबई पुण्याचे ते एअरपोर्टच आहेत असं वाटतंय. असे इथले स्टेशन असतात जसे ते एअरपोर्ट आहेत. आणि सगळं आजूबाजूला तुम्हाला इथं शॉप्स देखील दिसतील, शॉपिंगचे देखील. जसं आपण एअरपोर्टला गेल्यावर कस्टमचे जे शॉप्स असतात तसं इथे सगळे शॉपिंगचे, खाण्याचे सगळे शॉप्स आहेत आजूबाजूला. आणि क्लिनिंग तर बघू शकता एवढी गर्दी आहे, बट कुठंच तुम्हाला एक कचरा देखील दिसणार नाही. सगळ्या ठिकाणी असे डब्बे गार्बेजचे ठेवलेले असतात. आणि हा वेटिंग एरिया आहे. जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं की इथं ट्रेन येण्याच्या 5 मिनिट आधीच अशी स्क्रीनवर लागतं. आता हे गेट आहे 14B, 12B, 13B तसं या गेटवर लागतं. आपल्या ट्रेन येण्याच्या आधी नंबर तिथे. त्याच्या ट्रेन येण्याच्या 10 मिनटं आधीच या 5 मिनटं आधीच ते आपल्याला प्लॅटफॉर्मला एंट्री देतात. तोपर्यंत आपण आत नाही जाऊ शकत. तोपर्यंत वेटिंग एरियामध्येच वेट करत बसायचं असतं. इथं मसाजरच्या पण चेअर असतात. तुम्ही मसाजर चेअरवर देखील बसू शकतात किंवा या वेटिंग चेअरवर बसायचं. तर इथे वरती पण तुम्ही बघू शकता. वरती पण इथे फूडचे शॉप आहेत. खालच्या साईडला शॉपिंगसाठीचे होते सगळे आणि इथे वरच्या साईडला सबवे, मॅकडी, नूडलचं शॉप आहे, बर्गर किंग, स्टारबक्स. तर असे वरती पण इथे खाण्याचे शॉप्स आहेत. गेट ओपन होतं तेव्हाच पासपोर्ट दाखवून मध्ये स्कॅन करून ते आपल्याला एंट्री देतात. तर इथं तिकीटची डिटेल ही सगळी पासपोर्टवरच असते आपली. त्यामुळेच पासपोर्ट स्कॅन केला म्हणजे आपण तो व्यक्ती आहे आणि आपलं तिकीट आहे असं समजतं त्यांना.
आणि तिकीट असेल तरच तुम्ही इथे मध्ये एंट्री करू शकतात. विदाऊट तिकीट तुम्ही जाऊ शकत नाही, कारण इथं स्कॅन केल्याशिवाय ते गेट ओपनच होत नाही आपला पासपोर्ट स्कॅन झाल्याशिवाय. आणि इथं ही ट्रेन आहे. कुठली ट्रेन 8 डब्यांची असते, कुठली 16 डब्यांची असते. तर चला जाऊया आता ट्रेनमध्ये बसायला. आमचं आता गेट ओपन होईलच. लाईनमध्ये उभे आहेत आशुतोष ते. मध्ये बसल्यावर बाकी सांगते तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रेनची. चलो मग परत जायचं आहे ना आपल्याला हाय स्पीड ट्रेनने. सीटवर पण डिटेल दिली असते तशी सगळी, की कुठल्या नंबरच्या बोगीमध्ये कुठल्या नंबरचं सीट आहे, अगदी तसंच. चल इकडे ना. हे बघा इथे अशी बॅग्स ठेवण्यासाठी सुद्धा जागा दिलेली असते सुरुवातीला एंट्री केल्यावर. आपला प्रवास आता सुरू झालाय. पुढच्या 10 तासांसाठी आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. आणि इकडे सगळीकडे छानपैकी अशी हिरवीगार झाडी, पाणी असं दृश्य दिसतं रस्त्याने. आणि छान मोठी विंडो असते, त्यामुळे तो व्ह्यू बघत बघत हा वेळ लवकरच निघून जाईल. काय बघतोय ऐक्य? ट्रॅक्टर बघतोय. दिसतोय ऐक्याला ट्रॅक्टर? मग काय दिसतंय? मागे होतं. मजा येते का ऐक्याला ट्रेन मध्ये? कशी जाते ट्रेन? आवाज येतोय का तुला ट्रेनचा? नाही येते. ट्रेनला आवाजच नाही, इतकी स्मूथ चालली मस्त ट्रेन. कुठं चाललाय तू? तेच सांगतोय, रेंज रोवर जिथं जाते मी तिथं चाललोय. कुठं चालला तू? रेंज रोवर बघायला चाललाय. ते ट्रॅक्टर लावलं होतं बघ समोर. जिथं पाहायचं तिथं पाहत नाही. गेलं मागे. बटाटे वडे घ्या, अशी विकते. जेवण देते माहिती मला. जेवण विकते, ब्रेकफास्ट. ट्रेनमधून व्ह्यू बघा किती छान दिसतो. आणि ह्या ट्रेनचा थोडा देखील आवाज येत नाही. इतक्या फास्ट स्पीडने ही धावत असते.
350 म्हणजे खूप जास्त स्पीड झाला, तरी तुम्हाला जाणवणार देखील नाही की तुम्ही इतक्या फास्ट ट्रेनमध्ये बसला आहात किंवा काही आवाज आहे. इवन हॉर्न देखील ही ट्रेन वाजवत नाही. त्यामुळे एकदम स्मूथली जात असते आणि एकदम शांतता असते पूर्ण ट्रेनमध्ये. सगळे चायनीज एकदम शांत बसलेले असतात. इथं किचन एरिया पण असतो मध्येच. नंतर ते आपल्याकडे जसं मध्ये मध्ये विकायला येतात तसं इथं विकायला म्हणजे तसं नाही, बट लेडीज असतात जसं आपल्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेस असतात तसं इथं त्या येतात आणि काही पॅक फूड असेल ते विचारतात घ्यायचं आहे का नाही. तर मग किचनमध्ये जाऊन देखील आपण डायरेक्टली तिथून सिलेक्ट करून घेऊ शकतो जे हवं आहे ते. आला बरं बघ. चायनाच्या हायस्पीड ट्रेन बुलेट ट्रेनबद्दल सांगायचं झालं तर सर्वात जास्त नेटवर्क हे चायनामध्ये आहे. पूर्ण वर्ल्डच्या अर्धा हिस्सा नेटवर्क हे पूर्ण चायनाने व्यापलेलं आहे. आतापर्यंत चायनामध्ये 47,000 किलोमीटरपर्यंतचं लॉंगेस्ट नेटवर्क आहे मेट्रो ट्रेन बुलेट ट्रेनचं. आणि आता ते येणाऱ्या 2030मध्ये हे नेटवर्क 70,000 किलोमीटरपर्यंत कवर करणार आहेत बुलेट ट्रेनचं नेटवर्क. त्यामुळे मला वाटतं की छोट्या छोट्या ज्या काही सिटी आहेत त्यासुद्धा आता चायना या बुलेट ट्रेनने कनेक्ट करून घेईल. तर आणि इथं चायनामध्ये तुम्हाला वर्ल्डची सगळ्यात फास्टेस्ट बुलेट ट्रेन इथं चायनामध्येच धावते 350 किलोमीटर पर अवरने. जपानमध्ये देखील आहे, पण ती अजूनपर्यंत रस्त्यावर अशी चाललेली नाही आहे. आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये 450 किलोमीटर पर हवरची देखील ट्रेन ते सुरू करणार आहे चायना. तर त्याच्यावरच त्यांचं काम चालू आहे. ट्रेन तिकीटबद्दल सांगायचं झालं तर जर तुम्हाला कुठे लांबचा प्रवास करायचा असेल आणि बुलेट ट्रेनचं तिकीट बुक करायचं असेल तर 15 दिवस आधीच यांचे तिकीट ओपन होतात. तर एक दिवस असतो 15 दिवस आधी, त्या दरम्यान 2-3 दिवसात हे तिकीट ओपन असतात. तेव्हा पटापट हे तिकीट बुक करावे लागतात, कारण लगेच या जागा फुल होतात, लगेच तिकीट विकले जातात. म्हणून 15 दिवस आधीच हे ओपन होतात. आता आम्हाला इथं जे आमचं डिस्टन्स आहे 1300 किलोमीटरचं ते आता हे 10 तासामध्ये कवर करेल. तर याचं तिकीट आम्हाला लागलं 800 रुपये, सॉरी 800 युआन, म्हणजेच इंडियन करन्सीमध्ये सांगायचं झालं तर 8,000 रुपये. तर 8,000 रुपये पर पर्सन 1300 किलोमीटरसाठी आणि 10 तासामध्ये. तर ही ट्रेन किती स्पीडने जाते ते दिसेलच आपल्याला. इथं स्क्रीनवर वरती येतं की आता ट्रेन किती स्पीडने धावते, तर ते मी तुम्हाला दाखवेलच. इथं मॅक्झिमम स्पीड हा 350 किलोमीटर पर अवरचा आहे. सध्या 303 किलोमीटर पर अवरने चालते ट्रेन. हळूहळू वाढत जातं, स्पीड ॲडजस्ट करतं ते रस्त्यांनुसार. आणि आज ना थोडं पावसासारखं वातावरण आहे. ॲक्च्युली इथलं वातावरण सांगू नाही शकत. कधी इथं ऊन असतं खूपच कडक, लगेच दुसऱ्या दिवशी खूप पाऊस पडतो, मध्येच खूप आभाळ असतं, लगेच ऊन पडतं. त्यामुळे आता सध्या इथलं वेदर फिक्स नाही आहे. तर आता आज सकाळपासून इथं पावसाचं वातावरण आहे, म्हणून सगळीकडे थोडंसं धुकं, थोडासा पाऊसचं वेदर दिसतंय. हे बघा, स्पीडने समजतंय, तुम्हाला दिसत असेल किती फास्ट चालली आहे. प्रत्येक स्टेशनला नाही थांबत, खूप क्वचित असतात स्टेशन ज्या ठिकाणी या ट्रेन थांबतात. आणि आपण असं नाही, आपल्याकडे कसं ट्रेन थांबली खाली उतरायचं, उभं राहायचं प्लॅटफॉर्मवर, तसं इथे नाही करतायत. ट्रेनमध्येच बसून राहावं लागतं, कारण लगेच क्विक ही ट्रेन पुढे निघते. अगदी अर्ध्या मिनिटासाठीच ट्रेन थांबते प्लॅटफॉर्मवर, अर्धा ते जास्तीत जास्त 1 मिनिट.
बघा हा आहे फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लासमध्ये काही जास्त गर्दी नाही. हा याचा पूर्ण ट्रेनचा लुक. सीट खाणं पिणं चालू आहे आमचं. आम्ही फ्रूट्स वगैरे सोबत आणलेले आहेत, तर फ्रूट्स वगैरे खातोय ट्रेनमध्ये. नंतर आज येतानाच नाश्ता फुल करून आलो होतो, त्यामुळे गरज नाही तशी जेवणाची. इव्हिनिंगला करू जेवण ट्रेनमध्ये. सगळे झोपले आहेत. मे बी इथं पुढे आता किचन आहे. हे बघा कसं दिसतं. म्हणजे आता आपण किचन जवळ आलोय. चला किचन दाखवते तुम्हाला इथला ट्रेनचा. या इथे वस्तू खायला, काही स्नॅक्स वगैरे काही हवं, पाणी बॉटल वगैरे, फ्रूट्स. तर इथं ऑर्डर द्यायची आपल्याला, काय हवं काय नाही मेनू बघून. आपने ऑनलाइन निकाला था यहाँ कैसे? एजेंट ने किया, 2 दिया हुआ ना, यहाँ से लेना पड़ेगा आपको. तो फिर अभी क्या हुआ, मतलब आप रुक नहीं रही है यहाँ पे या क्या है ऐसा? यू में यू जाना है. ये यू नो यू की ट्रेन. हाँ ये तो यू की ट्रेन नहीं है. यू तो हम लोग इसलिए तो वहाँ से दूसरी ट्रेन पकड़ेंगे.
स्पेस बघा सीटच्या समोर किती मोठी आहे, मस्त मोकळी चोकळी, आरामात बसता येतं या सीटवर. इथं जेवण, ग्लास, लॅपटॉप ठेवून जेवण करायचं, जेवण करू शकता, लॅपटॉप ठेवून काम करू शकता छान पैकी. छान अंधार पडतोय, तर एका जागी बसून बसून कंटाळा येतो, बोर होतं, म्हणून मग आम्ही थोडा वेळ ट्रेनमध्येच राऊंड मारला. इकडं तिकडे भरपूर सारे इंडियन्स पण भेटले. इकडं जाताना इकडं रस्त्यात यू म्हणून गाव लागतं, जिथं ते होलसेल मार्केट आहे ऑल ओव्हर वर्ल्डचं. तर तिथं बरेचसे आपले भारतातले बिझनेसमॅन किंवा जे गुजरातकडचे लोक असतात ते येत असतात. तर मला भरपूर सारे इंडियन्स दिसले ट्रेनमध्ये, जे त्या मार्केटला जात होते. आम्ही गप्पा मारल्या आणि नंतर मग थोडा वेळ झोपून गेलो दुपारी, आणि थोडा आता बरं वाटतंय रेस्ट केला. तर आता रात्र झाली आहे बघा, अंधार पडायला सुरुवात झाली. तर इकडं अंधार उशिरा पडतो आता, उन्हाळा सुरू झाल्यामुळे थोडंसं 9च्या आसपास पूर्णपणे अंधार पडेल. आता 8 वाजले, तर 8 वाजता तुम्हाला दिसतं एवढा उजेड. तर आता जेवण करायचं आहे, म्हणून आता इथल्या ट्रेनमध्येच किचनकडे जातो आणि काहीतरी खाण्यासाठी घेतो. तर चला जाऊया. Dong chicken rice, okay, and noodles. And this chicken and प्रत्येक चेअरला खाली चार्जिंग पोर्ट देखील दिलेले असतात. तसंच सीटच्या जवळ तसा स्कॅन कोड असतो, हा देखील स्कॅन केला तर पूर्णपणे किचनचा मेनू आपल्या मोबाईलमध्ये येतो आणि आपण जागेवर बसून देखील जेवणाची ऑर्डर देऊ शकतो. ते नूडल्स त्याचे तळाचे आई कर, चमचा दे का तुला, चमचा आणि काटा दिले दिले तुला दिले होते मी, ते कुठे टाकले? जर काटा लागला तर पडेल पडेल काय आहे भरपूर काय. मी मागवले, तो सर्व तुझा आहे. आता वाजले 10 आणि आता आम्ही पोहोचतोय. आता 10 मिनिटात पोहोचू स्टेशनला आणि मग जाऊ हॉटेल शोधायला. हॉटेल केलंय बुकिंग इथून 7 किलोमीटरवर आहे, जिंजीला पोहोचल्यानंतर पण. तर तिथून कॅब घेऊ आता उतरल्यावर स्टेशनला आणि मग जाऊ हॉटेलला. उद्या आपल्याला याच ठिकाणी जायचंय, तिकडे टियामन माउंटन. इथले फिरायचे प्लेसेसचे व्हिडिओ लावलेले आहेत सगळीकडे, फोटो लावले. सॉरी, बरोबर 10:30 झाले. आता पोहोचलो 10:30ला बाबा फायनली. 10-11 तासापासून बसलेलो होतो ट्रेनमध्ये, बोर झालं खूपच. कंटाळा येऊन जातो एवढा टाइम बसून. That will not work. That will not work. Yeah. Let's go. केलं बंद बॅग. इथे आता सगळीकडे फक्त फॉरेनर्सच बघायला मिळत आहेत. वेगवेगळ्या कंट्रीमधून आलेले फॉरेनर्स आता स्टेशनवरच आम्हाला भरपूर भेटले, जे आता उद्या आपण ज्या स्पॉटला जाणार आहे तिथंच जाणार आहेत. काय बिल्डिंग दाखवतोय खाली वर आहे ना. हो ना, शेफ गुड, व्हेरी गुड. छान आहे ना व्ह्यू, रात्री मस्त वाटते खरंच. आणि अशी खाली खाली वर पागोडाच्या याच्यात येते डिझाईन मस्त. बिल्डिंग तशी ते लाकडाचं स्ट्रक्चर बनवलंय, रात कोणीच नाही तर. हेच वाटतं अशी ते नाईटला व्ह्यू असतो, लाईट चॉंगचिंगला आहे, लाईट व्ह्यू. चॉंगचिंग आहे.
लगेच हो का? पासपोर्ट दे. आहे. ऑटोमॅटिक छान आहे, रूम मस्त आहे. चांगली दिसते. प्लॅन ठेवलाय का? पाणी लागेल का म्हटलं अजून? रात्री काही लागणार नाही. सोपा. सकाळी बघू. छान. कपडे काढून घे. 16व्या फ्लोअरवर आहे हॉटेल. 16व्या फ्लोअरवरचा व्ह्यू रात्रीचा. तर उद्यापासून आपल्याला आता ही सिटी फिरायची आहे, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत राहा.